सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 29वे वचन या ठिकाणी आपण वाचूया. याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालविते तिच्या मानाने मी झटून श्रम करीतो. या ठिकाणी संत पौल आपल्याला सांगत आहे की देव मला शक्ती देत आहे, देव मला ताकद देत आहे, देव मला त्याचं सामर्थ्य देत आहे आणि त्या शक्तीच्या द्वारे, सामर्थ्याच्या द्वारे, त्या ताकदीच्या द्वारे मी देवाचं कार्य, देवाचं काम, देवाची सुवार्ता जोराने चालवत आहे म्हणत आहे आणि झटून मी श्रम करत आहे. आणि परमेश्वराचं कार्य करत असताना, परमेश्वराचं सुवार्ता करत असताना, काम करत असताना तो म्हणत आहे की परमेश्वर मला शक्ती देतो आणि म्हणून मी परमेश्वराची सेवा झटून करत आहे. आणि म्हणून आम्ही देखील देवाच्या सामर्थ्याच्या शक्तीचा वापर त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी केला पाहिजे आणि आपण झटून श्रम देखील केलं पाहिजे. आजचं वचन देव आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं, पाहिलं त्यांच्यावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव. दे बापा, त्यांना चांगलं आरोग्य दे, त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर. परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे. त्याच पद्धतीनं सर्वांना सुखी समाधानी आनंदी ठेव, सर्वांचं तारण कर आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवा मोठी साक्ष घडव आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य आणि चिन्ह चमत्कार कर. आणि देवा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव सर्वांना येऊ द्यास तू कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बाप्पा एक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल. माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आणि तुम्ही देवाचं गौरव कराल. आमेन.